मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 16. मागील भागात पहिलं तर तिच्या समोर एक मुलगा खाली गुडघ्यावर बसून हातात फूल धरून अनिरुद्ध नजरेने डोळे काढून तिलाच पाहत होता. आता पुढे अन्या परत मरतोय वाटतं. आता सँडल काढते की काय ही पोरगी. अर्जुन आणि बाकी अन्याला असं पाहून पुटपुटले. अरे त्याचं तोंड बघ, माशी काय अख्खा हात जाईल एवढं उघडलंय त्यांनी त्या पोरीला पाहून. पोरगी पाहिली नाही की काय यांनी कधी. करतोय काय हा. शरयू चिडून सेटिंग लावतोय वाटतं स्वतःची. अर्जुन त्याला पाहत. मगाशी अन्या दुसरं फूल घेऊन गेटकडे पाहत थांबला होता. खरं तर इच्छा नव्हती थांबायची, पण या तिघांनी धमकी दिली म्हणून बळजबरी उभा होता. जसं त्यांनी गेटमधून मोक्षदाला येताना पाहिलं त्याची तर विकेटच उडाली होती. हृदयात समथिंग झालं होतं तिला पाहून. येलो कलरची फ्लोअर प्रिंटची साडी आणि त्यावर पिंक फ्रिलचा डिझायनर ब्लाउज, मोकळे शॉर्ट केस, नाजूक बांध्याची अशी ती हसतच आत येताना दिसली. तसा हा आपसुकच ओढल्यासारखा तिच्याकडे गेला आणि तिला पाहून खाली गुडघ्यावर बसून तिला पाहत होता. कोण तुम्ही? असं का बसलात माझ्यासमोर? मोक्षदाने न कळत त्याला विचारलं. पण हा तर तिचा गोड आवाज ऐकून अजूनच वेड्यासारखा तिला पाहत होता. ए हॅलो, तुमच्याशी बोलते मी, तिने त्याच्यासमोर हात फिरवत. आय लव्ह यू चांदनी. अन्या भ्रमिष्ठासारखा तिला पाहून म्हणाला. काय? यू इडियट, हाऊ डे यू. ती चिडून. हाय, किती गोड आहे तुमचा आवाज चांदनी. हे तुमच्यासाठी. अन्या पुन्हा तिच्यासमोर फूल धरत. खड्ड्यात टाक तुझं फूल. आणि चांदनी काय? चांदनी मायफूट. तिने त्याला एक सणसणीत बाजून दिली आणि सरपडत रागात आत निघून गेली. हाय, कसली गोड रागावते माझी चांदनी. अन्या तिला जाताना पाहत. ए मजनू, काय चाललंय काय तुझं? वेड लागलंय का? अरे कानाखाली पेटवून गेली ना ती. हसतोय काय? मोक्षदा गेली तसे तिघे अन्याच्या जवळ येऊन त्याला हलवून बाणावर आणत म्हणाले. अर्जुन, कसली मस्त होती रे शिक्षा. परत कधी घ्यायची? अन्या ती गेली त्या दिशेला पाहत म्हणाला. हा, ऐक ग. अरे टोचतोय ना. राजने त्याच्या हातातल्या गुलाबाचे काटे त्याला टोचले तेव्हा कुठे तो भानावर आला. ए मॅड झाला का रे? काय चाललंय? असा वेड्यागात काय पाहत होता त्या पोरीला. राज परत त्यावर वैतागत. राज, कशी वाटली रे आमची जोडी? आपल्याला तर लय आवडली पोरगी. अन्या स्वतःमध्येच हरवून म्हणाला. चायला, ये मजनू भानावर ये. कोण कुठली ती पोरगी? नाव गाव काही माहित नाही आणि जुळवली लगेच जोडी. आवडली म्हणे. शरयू त्याला टपली मारत. ए तू गप ग. अर्जुन, तू माझा भाऊ आहेस ना, तूच मदत करायची शटिंग लावायला. आणि मस्का अर्जुनला मारत. येड लागले का? 8 दिवस आलोय बाबा, सुखाने राहू दे. दादा आणि करंदाला कळलं ना, सेटिंग काढतील बाहेर माझी. अर्जुन त्याचा हात खांद्यावरून झटकत म्हणाला. साल्यानो, हीच काय तुमची दोस्ती? अरे जवानी निघून जाईल रे अशीच माझी. लग्न करण्यासाठी सेटिंग लावा म्हणतोय, टाइमपासला नाही. अन्या येऊन म्हणाला. ए बस बस, जास्त डायलॉग नको मारू, बघू नंतर ते. आधी सगळी माहिती काढ मग ठरवू. तू जोडी जुळवत बसलीस आणि ती असायची संतूर मम्मा, म्हणून म्हटलं आधी माहिती काढू मग बोलू. राज त्याला समजावत म्हणाला. तसा तो पण विचारात पडला. चल आता दुसरा प्लॅन ठरवायचा रात्रीसाठी. त्याची सगळी तयारी तू करून द्यायची, तरच आम्ही काही मनावर घेऊ. अर्जुन पण त्याची मज्जा घेत म्हणाला. आणि तिघेही त्याला लूक देऊन आत निघून गेले. सगळ्यांनी परत दम भरला तसा तोही गप बसून त्यांच्या मागे मान हलवत निघाला. 2 तास यथासांग पूजा चालू होती. खुशी पण आई बाबा आल्यामुळे शांत मनाने पूजा ऐकत होती. करण मात्र शिक्षा दिल्यासारखा बसून होता. कारण 2 तास
एका जागी बसायचं म्हणजे परीक्षाच होती त्याची. पण आज परीक्षेचा त्रास नव्हता दिसत त्याच्या चेहऱ्यावर, कारण शेजारी हाताला हात लावून इतका छान उत्तर जे बसलं होतं ते पाहण्यात वेळ तसा भराभरा चालला होता. सर्व शांत मनाने पूजेचा लाभ घेत होते. माईने वीणाताईंना घरची सगळ्या लोकांची ओळख करून दिली आणि त्याही मोकळेपणाने हसून त्यांच्याशी छान गप्पा मारत बसल्या होत्या. त्यामुळे वीणाताई देखील मगासचा प्रसंग विसरून गेल्या होत्या. समोर रंजका आणि त्यांची गँग पूजा कमी आणि हिची तिची उणीधुणी काढण्याचा जास्त रमल्या होत्या. दादांना खरं तर हे कधी पटायचं नाही, पण मोठी बहीण म्हणून त्यांचा मान राखत ते कधी त्यांना दुखवत नसत किंवा शक्यतो दुर्लक्ष करत होते. ताई तुम्ही या, यांची गाठबंधन करा म्हणजे दोघं आरतीला उभे होतील. खुशी आणि करणच्या मागे बसलेल्या गायत्रीला गुरुजींनी आवाज देत सांगितलं. तसं तिने हसतच आर्याला मांडीवरून खाली बसवलं आणि पुढे आली. काय ग रंजे, ही कशी चालेल गाठ बांधायला? अगं काही रीत आहे की नाही? ही तर अगं अपशकुन होईल की. बाई बाई बघ बाई तू आता. मागून रंजकाच्या गँगमधून शारदाबाई गायत्रीला तिथे पाहून म्हणाल्या. ते ऐकून करणने रागात एक कटाक्ष मागे टाकला. दादा, माई, अर्जुन, राज सगळेच रागात आणि नाराजीने त्यांना पाहू लागले. गायत्रीच्या कानी हे पडलं तर तिची पाऊल जागीच थांबली हे ऐकून आणि क्षणार्धात डोळे भरून आले. इतका वेळ आपण जणू स्वप्नात जगलो, त्यामुळे सत्य काय हे विसरूनच गेलो असंच वाटलं क्षणभर. मी ही गाठ कशी बांधू शकते? मला कुठे तो अधिकार आता? मी तर विधवा आहे. विचारातच आपले भिजलेले पाय मागे फिरवत गायत्री वळणार इतक्यात तिचा हात खुशीने धरला आणि तिला थांबवलं. गायत्रीने वळून पाहिलं तसं खुशी रोखून तिलाच पाहत होती आणि मान हलवून नाही जायचं म्हणून सांगत होती. गायत्रीने भरल्या डोळ्यांनी तिला पाहिलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. तिला सोडायची विनवणी केली, पण खुशीने हात घट्ट धरून ठेवला होता. खुशी सोडा तिचा हात, जाऊ दे तिला, ती नाही बांधू शकत गाठ. दुसरं कुणी सुवासने बांधल. मागून रंजका गरजल्या. खुशीने ते ऐकून पण तिकडे दुर्लक्ष केलं आणि तशीच गायत्रीला पाहत राहिले. काय ग, ऐकू नाही आलं का? सोड तिचा हात, लक्ष कुठे तुझं? तिने ऐकून पण हात सोडला नाही. पाहून रंजका पुन्हा आवाज देत म्हणाल्या. माफ करा रंजका, पण मला वाटतं हे गठबंधन गायत्री ताईंनी करावं. तो त्यांचा अधिकार आहे. अहो तुम्हाला चालेल ना आपलं गठबंधन ताईंनी केलं तर? खुशीने शेजारी तिलाच पाहत असलेल्या करणला आशेने विचारलं. तसं त्याने क्षणाचाही विलंब न करता गायत्रीला पाहत होकार दिला. दादा, नाही तुमची नाही ना काही हरकत याला? करणने होकार दिला. तसं तिने समोर बसलेल्या माई दादांना पण विचारलं. माईने आपल्या डोळ्याच्या काटा पुसल्या आणि दादांना पाहिलं तर तेही भावुक होऊन गायत्रीलाच पाहत होते. दोघांनी मानेनेच होकार कळवलं. तसं खुशीने गायत्रीला हसून पाहिलं. बघा गायत्रीताई, सगळ्यांनाच असंच वाटतं. करण आणि दादांनी होकार दिला हे पाहून रंजका थोड्या नाराजीत दोघांना पाहत होत्या. सुनबाई, तुम्ही लहान आहात अजून, तुम्हाला फारसं कळत नाही. हा जरी तिचा अधिकार असला तरी आता हे रीतीला धरून नाही, अपशकुन होईल. मला हे मान्य नाही. रंजका रागात खुशीला पाहत म्हणाल्या. हो ना, अगदी बरोबर. आजकालच्या नवीन सुना 4 पुस्तक काय शिकून येतात, सगळ्या रीती बाती वेशीला टांगतात आणि सांगितलेलं सगळं चुकच वाटतं या पिढीला. रंजकाच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मैत्रिणी मध्ये मध्ये बोलून तेल टाकायचं काम करत होते. करण जेव्हापासून स्वतःवर ताबा ठेवत त्यांची वायफळ बडबड ऐकत होता, पण आता तो किती वेळ शांत राहील यात शंकाच होती. इतका वेळ गायत्रीला बोलत होते आणि आता खुशीला. त्यांनी रागात आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि एवढा वेळ ठेवलेला संयम तोडायचं ठरवून
खाडकन डोळे उघडले. समोर माईला पाहून तो रागात त्यांना काही बोलणार इतक्यात खुशीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि नजरेनेच त्याला शांत राहायचा इशारा केला. माफ करा मावशी, पण तुम्हाला कोणाला विरोध करायचा म्हणून काही केलं नाही मी. माझं इतकंच म्हणणं आहे की हे गठबंधन गायत्री ताईंनी करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी फक्त निर्मळ मन आणि नियत चांगली हवी बस. आणि ती गायत्री ताईची आहे. मग अपशकुन कसा घडेल? आपल्या भावाच्या आयुष्यात सगळं चांगलंच व्हावं, त्याला सगळी सुख मिळावी हीच इच्छा असते प्रत्येक बहिणीच्या मनात. मग ती विधवा असो वा सुवासनं, त्यांनी काय फरक पडतो? जगातील कोणतीही स्त्री आनंदाने विधवेपणा स्वीकारत नाही. ते तिच्या वाटेला आलेलं एक दुःख आहे जे आपण सगळ्यांनी मिळून वाटून घेऊन हलकं करायला हवं. पण आपण तसं काहीच न करता तिला सगळ्या प्रथमपासून दूर ठेवून तिला आणखी दुःखी एकटेपणाची जाणीव करून देतो. सगळा दोष तिचा असल्यासारखं तिला वागवतो. हे गायत्री ताईच्या काय कोणाच्याच बाबतीत घडू नये असं मला वाटतं. त्यांनाही या सगळ्या प्रथांचा आनंद मनापासून घेता यावं म्हणून मला वाटतं त्यांनी हे गठबंधन करावं. खुशी सर्वांना सांगत होती. अगं पण हे अक्का बस, तिची इच्छा आहे ना, मग असू दे. आमची सगळ्यांची पण काहीच हरकत नाही. रंजका पुढे काही बोलणार तेवढ्यात बाबांनी त्यांना थांबवत विषयाला लगाम घातला. करा सगळं तुमच्याच मनाचं करा. नवीन लोक नवीन कायदे. काय बोलणार आता? अक्का तनतन करत खुशीला पाहून म्हणाल्या. खुशीने एक नजर अक्कांना पाहून समोर रागात पाहत असलेल्या आईला पाहिलं, जी केव्हापासून काळजीने आणि रागात तिलाच पाहत शांत राहायला सांगत होती. ती काही चुकीचं करतीये असं नव्हतं वाटत त्यांना, पण तरी रंजकांना वळखत होते. त्यामुळे तिच्या विचारांचा तिला पुढे काही त्रास होऊ नये याचीच त्यांना काळजी लागून राहिली होती. खुशीने तशीच घाबरलेली नजर बाबांकडे वळवली आणि त्यांच्या नजरेत पाहत ती काही चुकीचं तर करत नाही ना याची खात्री करून लागली. त्यांनी त्यांची शांत आणि स्थिर नजर तिच्यावर टाकली तशी तिची कळी खुलली आणि काहीही चूक न केल्याची जाणीव मनाला सुखावून गेली. खुशीने पुन्हा एकदा आशेने गायत्रीला पाहिलं आणि हसून गाठ बांधण्याचा इशारा केला. तशी गायत्री गलबलून तिला पाहू लागली. वहिनीच्या रूपात खरंच जणू मोठी बहीण मिळाली तिला, जी तिच्या आनंदासाठी सगळ्यांशी भांडत होती. तिनेही कोणता विचार न करता डोळे पुसले आणि हसतच गाठ बांधली. अर्जुन तू बघ, करणच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडलेली ही गोष्ट सगळ्यात जास्त सुख घेऊन येणार आहे त्याच्यासाठी. कुछ तो बात है लड़की में, खूप वेगळी आहे ती सगळ्यांपेक्षा आणि हेच वेगळेपण त्यांच्या नात्याला खूप भक्कम आणि सुंदर बनवेल. राज समोर जोडीने आरती करणाऱ्या करण आणि खुशीला पाहून म्हणाला. पूजेचे सगळे विधी पूर्ण झाले तसे दोघांनी मिळून सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. अक्का अजून पण थोड्या नाराज होत्या, पण त्यांनी देखील सध्या शांत होत्या म्हणून सगळे खुश होते. खुशी सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला बाबांसमोर आली. त्यांना नमस्कार करून लहान मुलीसारखी त्यांच्या पुढ्यात हात करून उभी राहिली. सवय गेली नाही तुझी अजून. त्यांनी हसत तिला पाहिलं आणि आपल्या खिशातून 2 मँगो बाईटची चॉकलेट काढून तिच्या हातावर ठेवले. तुम्ही तरी कुठे विसरलात म्हणतच ती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. ते देखील एवढा वेळ भावनांना अडवून बसले होते, पण तिला असं पाहून त्यांनाही आवर घालणं कठीण गेलं आणि तेही अश्रू गाळू लागले. अगं बस बस, किती रडशील? आमच्या लग्नासाठी काही शिल्लक ठेवशील की नाही? का आजच सगळा स्टॉक संपवणार आहेस? मागे मीरा आणि तिची गँग तिला रडताना पाहून हसून म्हणाली. तुमच्या लग्नात तुम्ही रडा, मी कशाला रडू? खुशी आपले डोळे पुसत त्यांना पाहून हसून म्हणाली. तशा सगळ्या हसायला लागल्या. पाटील चला आपण बाहेरची व्यवस्था पाहू, यांचं चालू दे.
दादासमोर सगळ्या लेडीजाला पाहून म्हणाले तसे विलासरावही त्यांच्या सोबत निघाले. खुशीने आनंदाने सगळ्यांची ओळख माई आणि गायत्री सोबत करून दिली. 2 दिवस नव्हे तर दोन दिवस मोठे झाले दूर होऊन, तरी सगळ्या मैत्रिणींची अशी काही गप्पापाटी सुरू झाली जणू काही वर्षानुवर्षे भेटल्याच नव्हत्या. मीनाताई, चला आपण बाहेर जाऊ. मुलींचं चालू दे आपली कुठे यांच्यामध्ये लुडबुड. माई म्हणाल्या तशा त्या दोघीही तिथून निघाल्या. टॉक सुरू. मेन टार्गेट तर आता खुशीच होती चिडवायला. 2 दिवसाचा पूर्ण वृत्तांत विचारून चिडवून सगळ्यांनीच तिला हैराण केलं होतं. गायत्री करणची बहीण कमी आणि खुशीची बहीण असल्यासारखी त्यांच्यात मिसळून त्यांना सामील झाली होती. मग खुशी, आज रात्रीचा काही स्पेशल तयारी केली की नाही? रियाने हळूच पुढी सोडली तशा सगळ्या तिला खट्याळपणे पाहू लागल्या. कसली तयारी? आज काय आहे? पुन्हा पूजा आहे का कोणती? खुशी न कळून, अगं ये मंद झालीये का तू आत्ता पूजा झाली, आता प्रसाद खायची वेळ आली. सायली तिला चिडवत, प्रसाद? आत्ता खाल्ला की प्रसाद? कसला प्रसाद? पुन्हा बोलताय तुम्ही? खुशी पुन्हा न कळून, रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ? तिघी मोठ्याने गायला लागल्या तशी तिची ट्यूब पेटली आणि कपाळावर आट्या पडल्या. हो, ही गोष्ट लक्षात नाही आली माझ्या. आज तर विचार करूनच पोटात गोळा यायला लागला होता. वहिनी साहेब, करण साहेब बाहेर बोलवतात तुम्हाला. विचारत असलेल्या खुशीला नीलूने आवाज दिला तशा पुन्हा सगळ्या तिला चिडवायला लागल्या. ग बसा ग तुम्ही, कुठेही चालू होता. आधीच रात्रीच्या विचाराने गळालेली ती आता त्यांनी बोलवलं तर एकदम घाबरून उठली आणि विचारातच बाहेर जायला लागली. तशी बाहेरच्या पॅसेजमध्ये तिलाच बोलवायला आलेल्या करणला धडकली. अगं हळू ना, पडली असती आता. तिला सावरत तो म्हणाला, सॉरी. त्याला न पाहता तशीच गोंधळून नजर खाली करून ती उभी राहिली. चल जरा, ते मीडिया आणि काही लोकांची भेट घालून द्यायची होती म्हणून बोलवलं होतं, तो म्हणाला. तसं तिने नजर वर करून त्याला पाहिलं. एवढा वेळ उगाच घाबरून गेल्यासारखं वाटलं तिला. हो चला, आपला पदर सावरत ती निघाली.